स्वामी आले आणि बघता बघता दोघांना थंडी वाजून आली, अंगतापीनं फणफणलं, दोघंही रात्री निद्रिस्त झाले. बाबा इतिहास सांगतो, त्या दिवशी पंढरपूरच्या चंद्रभागेचं स्नान करून आलेला दमा वारकरी आणि कुरुंदा दोघंही जागे झोपेतून उठले नाहीत. दोघं झोपले होते. काकडा सुरू झाला. काकड्यासाठी वारकरी उठले. कुणीतरी यावं. ओ दमा वारकरी, चला काकड्याची वेळ झाली, चला काकड्याची वेळ झाली. राहुटीतून काही आवाज येईना. वारकऱ्यांना हाक मारावी, पुढं जावं. वारकऱ्यांना हाक मारावी, पुढं जावं. इतक्यामध्ये जनीचा डोळा उघडला. जनीला छेव आला आणि जनी नदी किनारी गेली. स्नान केलं. स्नान करून भगवंताच्या दर्शनाला गेली आणि वारकऱ्यांना विचारलं, जने दमा वारकरी कुठे आहेत? अहो काय झालं की रात्रीला थकून आले काय की दोघंही झोपलेत, उठलेच नाहीत. तू उठवलं नाहीस? मी नाही बाबा उठवलं, मी आता माझी पूजा करून येते. ऐका बरं. जनी देवाच्या पूजेला गेली. वारकऱ्यांनी राहुटीमध्ये डोकावून पाहिलं. दमा वारकरी आणि कुरुंदा निवांत झोपलेले आहेत. दोन वारकरी जवळ गेले. उठा वारकरी बुवा, उठा वारकरी बुवा. हाले ना, बोले ना, चाले ना. बघता बघता बातमी वाऱ्यासारखी पसरली. राहुटीच्या भोवती सगळे वारकरी गोळा झाले. जनीच्या लक्षात आलं बाबांच्या राहुटीमध्ये काहीतरी विषय सुरू आहे. जनी तिकडून दर्शन करून निघाली. जनी एक एक माणूस पार करत 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 राहुटी जवळ आली. वारकरी हुमसू हुमसू रडायला लागली. बरेच वारकरी छातीपाशी बसून छाऊर बडू बडू रडायला लागली. जनीला काहीच कळना. 8 वर्षाची चिमुकली पोरो, तिला काय कळणार आहे? आणि जनीनं विचारावं, का रडताय? आणि बाबा हे लोक एवढे रडताय तरी तुम्ही एवढे निवांत कसे झोपले? उठा ना बाबा, बाबा ओ बाबा उठा ना, बाबा उठा ना. जनीचा बाप उठे ना, जनीची माय उठे ना. महाराज काय बोलावं काय सुचेना. एका वारकऱ्यानं जनीच्या पाठीवर हात ठेवला आणि जनीला म्हणावं, जने आता तुझे आईबाप अशा झोपीला गेलेत की त्या झोपीतून भले भले कुणीच उठले नाहीत. आता त्या निजधामाला ते जाऊन पोहोचलेत. म्हणजे मला काय कळलं असं तरी बोला. आणि एका वारकऱ्यानं हंबरडा फोडला, जने तुझे मायबाप आता राहिले नाहीत. जने तुझे मायबाप मेले. तुझे मायबाप तुला सोडून गेले. काय? माझे मायबाप मला सोडून गेले? माझे मायबाप मला सोडून गेले? जनी धाय मोकळून रडायला लागली. बाबा विस्तार करत नाही, कथा वाढवत नाही. बघता बघता सगळे वारकरी गोळा झाले. बारशीमध्ये दोघांचं सरण रचलं. सरणावर दोघांचेही प्रेत ठेवले. आणि आई एक वाक्य सांगू का? मी वारकरी संप्रदायाचा आणि माझ्या अंगावर काटा आला. ओमकार दादा, आत्ता प्रॉपर्टीचा वारसदार कोण? अग्नी कोण देणार? मुखाग्नी कोण देणार? एखाद्या मुलीनं एखाद्या बापाला अग्नी दिली ना, त्याची बातमी महाराष्ट्रभर व्हायरल होते, भारतभर व्हायरल होते. आणि पुरोगामित्वाचा पगडा आम्ही सांगतो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वतःच्या मायबापाला चितेला अग्नी देण्याचं पहिलं स्त्री स्वातंत्र्य जनाबाईच्या निमित्तानं माझ्या वारकरी संप्रदायानं निर्माण केलं. जनीनं अग्नी द्यावा, अंत्यविधी व्हावी. दुसऱ्या दिवशीची द्वादश वारकऱ्यांना काय द्वादश गोड लागणार आहे हो? पण द्वादश सोडली, देवाला नैवेद्य दाखवला. वारकरी म्हणले आता पंढरपुरात जायचं नाही, आपल्याला आता सक्त सूचना आहेत. आणि वारकऱ्यांना म्हणावं, जने चल चल. कुठं चल? अगं वापस चल गंगाखेडला. चल ना वापस गंगाखेडला. काय करू वापस येऊन? वापस येऊन काय करू बाबा? मी वापस जर गंगाखेडला आले तर माझा बाप दिसणार आहे का? वापस जर गंगाखेडला आले तर माझी माय दिसणार आहे का? नाही दिसणार. मग मी तिकडे येऊन करू काय? माझ्या घरातच माझा बाप नाही, माझी माय नाही. त्या गंगाखेडामध्ये माझा हाय काय? आता मी काय येऊ मी आता? वारकऱ्यांना अश्रू आणणार. वारकऱ्यांनी रडावं. शेवटी नाईलाज झाला. त्या हट्टापुढं कोणाचं काही चाललं नाही बाबा. आणि सांगू, जनी तेव्हापासून जी पंढरपूरमध्ये गेली, नंतर जनी स्वतःच्या त्या मूळ माहेरात कधीच गेली नाही. त्यानंतर जनीचं आयुष्यभराचं माहेर जर कुठलं झालं ना, तर ते पंढरपूर झालं. आणि तेव्हापासूनच वारकरी संप्रदायाचं माहेर संतांचे नामया स्वामी. चला पुढं. जनीनं पंढरपूरमध्ये जावं, चंद्रभागेचं स्नान करावं, पुंडलिकरायाचं दर्शन करावं, चालत 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 वर जावं. डाव्या हाताला राम मंदिर, उजव्या हाताला अहिल्यादेवी होळकरांचा वाडा. आता जनी धावत धावत पुढे गेली. नामदेवांच्या मठापती नतमस्तक झाली. जनी आता थोडं पुढे गेली. ऐका बरं, जनी शिरली भगवंताच्या गाभाऱ्यात. लाकडी मंडपातून आत दगडी मंडपात गेली. गरुड खांबाला कडकडून मिठी मारली. आता जनी पोहोचली देवाच्या शेषग्रहाजवळ. देवी जाऊन पोहोचली गाभाऱ्यामध्ये. आणि गाभाऱ्यामध्ये देवाकडे पाहिलं. जनीला अश्रू अनावर झाले. आणि जनीनं म्हणावं, ए देवा, माझा बाप गेला रे, माझी आई गेली रे. माय बाप गेले दोन्ही, माय बाप गेले दोन्ही. देवा, माझा बाप
गेला, माझी माय गेली. आणि खरं सांगू का, भौतिक जीवनातले संसारातले मायबाप निघून जातात ना, तेव्हा या जगाच्या पाठीवर मायबापा इतकं प्रेम एकच देतो, त्याचं नाव आहे भगवंत. फक्त भगवंत महाराज, त्याच्याशिवाय कोणीच नाही. म्हणून संतांनी त्याच्यासोबत नातं जोडताना सुद्धा तसंच जोडलं. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बहीण आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वित गोतातीत, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवड मात विठ्ठलाती, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल गोत चित्त, विठ्ठल आणि पुरुषार्थ, आवडे ही मात विठ्ठल. ओ विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल विता गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, विठ्ठल पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठला, आवडे मात विठ्ठल, आवडे मात विठ्ठल, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ. विठ्ठलाच आहे बस, दुसरं कोणी नाही महाराज, कोणी नाही. हा. आणि खरं सांगू का, एखाद्या वेळेला रक्ताची जवळची नाती आपल्याला धोका देतील, पण त्याच्याशी नातं जुळलं ना बाबा, त्याच्याशी नातं जुळलं ना, काय होतं महाराज आपलं. ओमकार दादा, काय होतं आपलं. तुम्हाला कोण ओळखत होतं, मला कोण ओळखत होतं बाबा, आपल्याला कोण ओळखत होतं. श्रीकांत बुवा, तुम्हाला कोण ओळखत होतं. अक्षयदादा वाघ सर, कोण ओळखत होतं आपल्याला. जर भगवंतानं आपल्याला जवळ केलं नसतं, संतांनी आपल्यावर कृपा केली नसती ना, तर आजही आपण शेतामध्ये नांगरटातच असतो महाराज. ही कृपा आहे, कृपेची छाया आहे महाराज. तुम्हाला साधी गोष्ट वाटते, साधी गोष्ट वाटते. अरे हे भौतिक जीवनातले मायबाप आपल्याला सांभाळतात, पण त्याच्या पाठीमागं सुद्धा स्वार्थ आहे. माय बाप सांभाळीती आणि स्वार्थाकारणे पाळीती. लेकरानं मोठ्यापणी मला सांभाळावा हा स्वार्थ त्यांच्या पाठीमागं आहे. पण या जगाच्या पाठीवर निस्वार्थपणे तुम्हाला आम्हाला सांभाळणाऱ्या फक्त दोन जाती आहेत, एक देव आणि दुसरा संत. दुसरा विषय नाही महाराज. चला पुढं. जनीनं देवाच्या दारात जावं, जनीनं म्हणावं देवा मला कोण आहे, आणि देवच आपलं सर्वस्व आहे. लय भारी नावाच्या चित्रपटात त्या गीताची एक ओळ लय आवडते मला. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू, आम्हा लेकुरांची विठू माऊली, माऊली 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 रूप तुझे, विठ्ठल 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 विठ्ठल. फक्त याच्यासाठी एकच गोष्ट लागते, देवापायी विश्वास लागतो. जनीनं एवढ्या वाऱ्या केल्या म्हणून देवानं स्वीकारलं. आमचं हे 3च वर्ष वाऱ्या करते, 3च, आणि त्याला 4थ्या वाऱ्याला चला हे काय दिलं देवानं. पोराचा जमा म्हणून 3 वर्ष वारी केली, माझ्या पोराला आलेली सुईरीक शेजारच्या घरी गेली. आता देवानं लग्न जमा होय तुझे. देवानं 70 वर्ष वारी करणाऱ्या वारकऱ्याला सुद्धा काहीच नाही दिलं, पण जे त्याला दिलं ना ते कोणालाच नाही दिलं. ही पण वस्तुस्थिती आहे बाबा. ज्याला समजलं त्याला समजलं. आणि आई तुम्हाला खरं सांगू, जनीला देवानं किती दिलं, किती दिलं, किती दिलं. अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीला संपन्न झालं, आणि दिल्लीच्या त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात जावेद अख्तर नावाचा एक भारतातला मोठा लेखक आला होता. तो जावेद अख्तर नावाचा लेखक भाषणासाठी उभा राहिला, आणि तो जावेद अख्तर म्हणतो 12व्या शतकामध्ये
12व्या शतकामध्ये भारतामध्येच फक्त स्त्रीला बोलण्याचं स्वातंत्र्य होतं. जपान, अमेरिका, फ्रान्स, अमेरिकेसारख्या सदन राष्ट्रामध्ये स्त्रियांना बोलण्याचा अधिकार नव्हता, स्त्रियांना लिहिण्याचा अधिकार नव्हता. आणि त्या 12व्या शतकात माझ्या जनाईनं लिहिलं, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी डोईचा. साधी गोष्ट आहे बाबा ही, ज्याला समजेल. एवढंच नाही, देवाला चोर म्हणल्या चोर. हरीला पंढरीचा चोर, 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 हरीला पंढरीचा चोर. गळा बांधोनी दोर, गळा बांधोनी दोर, गळा बांधोनी दोर, हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर. गळा बांधोनी दोर, गळा बांधोनी दोर, गळा बांधोनी दोर, हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा. हृदयामध्ये खारा केला, हृदयामध्ये खारा केला, हृदयामध्ये खारा केला, हृदयामध्ये खारा केला. आता विठ्ठल कोणी येला, आता विठ्ठल कोणी येला, आता विठ्ठल कोणी येला, आता विठ्ठल कोणी येला. हृदयामध्ये खारा केला, आता विठ्ठल कोणीला, आता विठ्ठल कोणीला. हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर. हृदयामध्ये खारा केला, आता विठ्ठल कोणीला, आता विठ्ठल कोणीला. हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, पंढरीचा चोर. टाळ्या वाजवायचा जोरात. बाबा, महिलांना बाकी काही येत असेल नसेल, पण हे येतंय बरं का. धरीला धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून दोर, गळा बांधून दोर, धरीला. बरोबर आहे की नाही? हे म्हणतात महिला. ओव्या जनाबाईच्या आजही सुंदर माझे. पण आता काळ बदलला बाबा, ओव्या गेल्या आणि शिव्या आल्या. कशाच्या ओव्या आणि कशाच्या काय. अगोदर दिवसाची सुरुवात ओव्याने व्हायची. ओव्या गाऊनी सुरात दास जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरी, अनाळ चोरीचा माझ्यावरी. ते परवा दही खाल्लंय, त्याचा परिणामही ते तिकूनच करलेत. हाणून घे. माझा गाण्याचा पिंडच नाही महाराज, पण तरी गात असतो मी. धरीला पंढरीचा जनाबाईचा एवढा अधिकार यावा, किती किती बोलावं देवाला. आणि या अधिकारामुळं जनाबाई देवासमोर उभी राहिली. आणि देवासमोर उभा राहून आरे तुरेची भाषा करायला लागली. आणि आरे तुरेच्या भाषामध्ये जनाबाईनं देवाला खंडेरायाचं रूप, खंडेबारायाचं नाव देऊन म्हणावं, ए देवा, खंडेराया तुझं करीते न बसू, 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 खंडेराया तुझं करीते न बसू.
सासू खंडेराया मरू दे रे 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 सासू खंडेराया सासू मिलावर तुटेल आसरा सासू मिलावर तुटेल आसरा सासू मेलावर 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 तुटेल आसरा हो खंडेराया तुझा वारी तेरा वासू मरू दे रे सासू मरू दे रे सासू खंडेराया खंडेराया तुझा घरी तुझे नवसे मरू दे रे सासू मरू दे रे सासू खंडेराया 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 मरू दे रे सासू खंडेराया 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 टाळ्या वाजव. दोन चाली म्हणल्या बघा, दोन्हीचा भाव आता आपल्याला कळलं असा सांगतो. पहिला खंडेराया तुझं करीत नवसू, आणि दुसरी दोनदा तीनदा ह्याला सांगून कळना म्हणल्यास मरू दे की. ती स्पीड होती, हे आपल्यात कळतंय महाराज. हे मजा असते ह्याच्यात. परवा दिवशी मी काकड्यातल्या एकानं प्रमाण म्हणलो, मी एकटाच हसू लागलो. आजा मिला पंजा मिला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, उठा उठा जागा. मला लय आवडलं ना ते. मी म्हणलो काय ठेवण म्हणलं, ते म्हणलं आपला कार्यक्रमच तसा आहे. मला कस काय अभंग काय आजा आणि गाणं काय उडजा. इकडं कावळा उडला तिकडं आजोबा उडला. हे समीकरण जुळलं पाहिजे. भल्या भल्या जमत नाही. परवा दिवशी मी एक वेगळा अभंग घेतला होता, अवघड अभंग होता, पाठ नव्हता. बऱ्याच त्या गायकाला पाठच नव्हता. मी म्हणलं महाराज पहिल्या चरणात म्हणतात. त्याच्यासमोर मोबाईल बिल नव्हता आणि शब्दही पाठ नव्हते. त्याने ठेवण काढली, आ हो, आणि तवर मोबाईल काढला, वाचलं ना आलं समोर. आणि ही मॅनेजमेंट फक्त वारकऱ्याकडे महाराज, भल्या भल्याकडे नाही. मी नेहमी सांगत असतो, माझं सगळ्यात जास्त प्रेम कलाकारांवर आहे, वारकरी कलाकारांवर विशेष. हे सोपं आहे गायन करणं. जगातली सगळ्यात अवघड कला आहे गायन करणं. माझा मित्र बाथरूम मध्ये गात होता तर बायकोनं किचन मधून पळी फेकून आणली त्याला. हे गाणं काय सोपं आहे का तुम्हाला? काय जोक वाटतो का हे गाणं? फक्त ते कळलं पाहिजे एवढं गणित आहे. ते कळत नाही ना कधी कधी. आणि ते मग ज्याला कळत नाही ना त्याच करते. अरे एवढं तोंड वाकडं करू नको, पॅरालिसिस होईल. बस उगाच आपलं वाकडे तोंड करायचे. ते परवा मुंबईला गेलो मी. मुंबईमध्ये कार्यक्रम होता दादा. ते इंडिगोच्या फ्लाईट कॅन्सल तेव्हा तिकडंच अडकलो तुम्ही. आणि ते कार्यक्रमाला गेलो मी, आणि ते का कीर्तन रंगलं असंच. कलाकार चांगले होते. आणि माझं असं मी म्हणतो, वाह क्या बात है, वाह वाह क्या बात है, वाह क्या बात है. खालून एक जण म्हणला, अरे बात क्या है. हे बी ज्याला नाही कळलं ते पुढच्या वर्षी तारीख घ्या, मोकळं भरून सांगतो. ते म्हणलं, अरे बात क्या है. लई ताकद लागते बाबा. इथं गायला काय साधी गोष्ट आहे का? अशा वातावरणात एवढ्या थंडीचं गावं तर वार करे ना गावं. इथं सुगम गायनाचा कार्यक्रम का देर मोह मोह के आपला मोह आवरू. आणि हे जर लई लांबलं ना धीर राम खालून लोक हे जरा मोकळं बोललं तर जमते ना. श्रीकांत महाराज एवढं दणक्यात वाजवायलेत, एवढे तालात पोरं नाचायलेत, एवढं सप्तकात जाऊन दादा गायलेत, तरी माझ्या समोर बसलेल्या 9 लोकांनी जांभळ्या दिल्यात. उठवू का? हो म्हणा फक्त तुम्ही. उठवू का फक्त? हो म्हणा.
त्याचा सत्कारच करू आपण. एकानं तर मला रामकृष्ण हरीला, अरे घरी जा ना दलिंद्रा, इथं कायला बसला. कसं कीर्तन करायचं सांगा बरं तुम्ही. कीर्तन कसं करायचं दादा? खरी गोष्ट, हे विनोद नाही, खरी गोष्ट बोलतो मी. नेमकं गायक असा मोसम मध्ये यावा खालून करे कृष्ण हरी. अरे म्हणून कीर्तन करणं लय अवघड गोष्ट आहे बाबा. ही काय साधी गोष्ट आहे का? आणि असं वातावरण बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी. असं आता आपल्या सत्यात काकडा आहे का? हां, काकड्या लोक आहेत का? किती? 4 आणि 5 9. हां, सांगा ना मोकळं, एवढं काय ताण घ्यायले? किती आहेत बाबा? 9 10. बरं जाऊ द्या. तुमची इच्छा आहे का काकड्याला एवढेच लोक यावे? तुमची इच्छा नाही, मग बोलू कायला मी आता? इच्छाच नाही म्हणल्यावर. मी एका गावात मला तुमची इच्छा आहे का, तर मला इच्छा आहे पण मलाच यावं लागेल. मी हो म्हणलं तर मलाच यावं लागेल. मला आता कसं करा? ह्या पा मी एक वसाई माणूस, आपल्याकडे असे मंत्र आहेत काही, ते असे मारले की जादूच होती, आणि जादू नाही झाली तर आपण कंबरच बांधणार नाही. करू का? तुमची इच्छा आहे का श्रीकांत भाऊ एवढे लोक काकड्याला यावे? हाय का इच्छा? पहाटाची पंगत ठेवा एक. कमिटी आहे का? पहाटाची पंगत ठेवा. लोक जर नाही आले तर आपलं नाव बदला तुम्ही. पहाट मध्यरात्री ठेवा, नाही आले तर नाव बदला आपलं. विठाला 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 विठाला. जनाबाईनं जाऊन देवासमोर उभं राहावं आणि खंडेराया शब्द वापरला. ऐका बरं का, खंडेराया म्हणजे भगवान भोलेनाथाचा शिव अवतार. ते वेगळं सांगायची गरज नाही. जेव्हा 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 या पृथ्वी तलावर, या भूलोकामध्ये मनी आणि मल्ल नावाच्या राक्षसांनी थैमान घातला, देवानं दिलेलं वरदान, पण ते वरदान त्यांनी शापामध्ये आणलं. ऐका बरं का, देव वरदान देतो, देव वरदान देतो, पण ते दिलेलं वरदान ज्याला चांगलं करता आलं ना, त्याच्या आयुष्याचं सोनं होतं, आणि त्याचा गैरवापर केला की त्याच्या इतकी माती दुसरी कोणाचीच होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. देवानंच दिलेलं वर मनी आणि मल्लांनी राज्य करण्यासाठी वापरावं, आणि त्या मनी आणि मल्लाचा वध करण्यासाठी, अंत करण्यासाठी भगवान भोलेनाथाचा शिव अवतार म्हणजे खंडेरायाचा अवतार, खंडेरायाचा अवतार म्हणजे शिव अवतार. आणि पांडुरंगाच्या समोर उभा राहून जनाबाई खंडेराया म्हणते. का म्हणते? त्याचं कारण असं आहे, खंडेराया आणि भगवान पांडुरंग परमात्मा काही वेगळा नाही. आम्हा वारकऱ्यांना जर विचारलं तर वारकऱ्याचं वैशिष्ट्य असं असतं, ए आई, वारकऱ्याचं वैशिष्ट्य असं असतं, वारकरी सगळ्या देवांवर श्रद्धा ठेवतो पण विठ्ठलाला प्रमाण मानतो. वारीमध्ये सुद्धा वारी हो वारी देई कागा मल्हारी, बोदेबाबाने ठेवून बसवली ती आम्हाला. त्रिपुरारी हरी, त्रिपुरारी हरी, तुझे वारीचा मी भिकारी. वारी हो वारी देई कागा मल्हारी. आणि परवा दिवशी अहम वाग्या सोहम वाग्या ऐकलाय तुम्ही का? कालच कालच हां ऐकलाय. आणि मी ती म्हणत नाही, बजेट जास्त आहे त्याच्यामुळे म्हणत नाही आपण ती. विठाला 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 विठाला. जनाबाईनं म्हणावं, ए खंडेराया, तुझं करी ते नवसू, नवस करते तुला, मागणं मागते तुला. काय मागणं आहे? मरू दे रे, दे रे. ए मरू दे र कोण? सासू खंडेराया. मगाच्या विषयावर या, जनाबाईचं लग्नच झालं नाही तर जणीकडं सासू आली कुठून? लग्न हो नाही हो, ब्रह्मचारी असो, संन्यासी असो, संसारी असो, कुणी असो, जन्माला आलेल्या माणसापाशी एक सासू जन्मापासूनच आहे. ती सासू म्हणजे भौतिक जीवनातली, संसारातली, नवऱ्याची बायको, बायकोची आई हे नाही, तर सासू म्हणजे कोण? तर मनामधली कल्पना ही सगळ्यात मोठी सासू आहे. आणि जनाबाईनं देवाकडे मागत असताना भौतिक जीवनातली सासू नाही, कल्पने नावाची सासू मरावी. का? कल्पनेची सासू तिचा बघून जातो. हे कल्पनेची सासू हिचा बघून जातो. माझ्यामुळं तुमचा खेळ खंडोबा नको. मी सुरातून गेलो, माझ्यामुळं तुम्ही गेले. उगं घोटाळा व्हायचा, उद्या पाकिट देणार आहेत, उगं तिथं परिणाम व्हायचा. कल्पनेची सासू आणि तिचा बहुतची जाचू,
ही कल्पना नावाची सासू देवाच्या जवळ जाण्यासाठी लई जाच द्यायली, लई जाच करायली, लई जाच. कल्पना, कल्पना म्हणजे नावाची कल्पना नाही, गोळ व्हायचा. एका गावात म्हणलं कल्पना नावाची सासू, एक कल्पना बाई उठून निघाली. ती म्हणली का मला सासू म्हणलाय? अगं तुला नाही ग, तू नावाची कल्पना आहे. पण आयुष्यामध्ये देवाच्या जवळ जाण्यासाठी जी सगळ्यात मोठी छळणारी सासू आहे ना, तिचं नाव आहे कल्पना. आणि म्हणून नामदेवराय सुद्धा म्हणले कल्पनेची बाधा कोण हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. आणि नुसती कल्पना नाही, त्याच्या पुढचं लय महत्वाचं आहे. अहंकाराचा न लागो माझ्या विष्णुदासा भाविका. ही कल्पना नकोच. कल्पनेमध्ये विचार बघा तुम्ही, असंच आहे. देवाच्या जवळ गेलो की नको त्या कल्पना, नको त्या गोष्टीमध्ये अडकून पडत. लय आता विस्तार करत बसणे बाबा, हे विचारचक्रच तसे. माणसाच्या डोक्यात कधी काय विचार येईल ह्याचा काय मिळेल. आता तुमच्या सगळ्याच्या डोक्यात एवढाच विचार चालू आहे, 10:15 होत आलेत, ह्याचं संपत आहे कधी मला कळत नाही. विचार तसाच नाही ना. फक्त विचार चांगले करा, विचार. आणि आपलं जे जिंदगी बरबाद झाली ना, ते चांगले विचार नाहीत म्हणून आपले विचारच बंगरी. 2 जण रेल्वेने निघाले. ऐ 2 जण रेल्वेने निघाले, उन्हाळ्याचे दिवस होते. संभाजीनगरहून बसले, मुंबईला निघाले. आणि त्या दौलताबादच्या पुढं गाडी गेली की एक पाणी बॉटलवाला आला. पाणी खार म्हणे वडाणे फुणाणे पाणी ए पाणी. जमलं ना. म्हणजे यदा कदाची जर तिसरी लाट आली हे बंद झालं तर मधला धंदा असा म्हणून प्रॅक्टिस सुरू होईल. ए पाणी. मग ते मला ए पाणी बॉटल दे. मग त्याने पाणी बॉटल, अरे जरा थंड दे. ते मला 2 मिनटं थांबा. चिल्ड आण जरा. ते मला 2 मिनटं थांबा. ते असं फ्रीजरकडे गेलं, फ्रीजरमधून अशी बॉटल आणली, अशी बॉटल, इतकी थंड की नुसता बर्फच, नुसता बर्फ महाराज. त्यानं ती बॉटल दिली, 20 रुपये घेतले. ते बॉटलवाला निघून गेलं. आणि ज्यानं बॉटल घेतली का नाही, ते एकटक बॉटलकडे बघू लागला असं एकटक. त्याच्या बाजूचं मला, अरे एवढा काय विचार करायलास, 20च दिले की. ते मला मी 40 दिले असते र. पण मी मगापासून विचार करायलोय, बाटलीचं तोंड एवढूस आहे तर एवढा मोठा बर्फमध्ये गेला कस काय. हे तुम्ही कुठंच ऐकलेलं नसणार महाराज. हे आपलं आहे, हे दुसऱ्याच्या टिपणाचा इशेच नाही इकडं. हे आपलं मटेरियल आहे. ते म्हणला, अरे मी विचार करायला. ते बाजूचा झाला ना गरम. ते म्हणला काही विचार करत जाऊ नको नालाय का. काही आपलं बोलायचं, देवानं तोंड दिले म्हणून जरा माणसानं विचार, कॉमन सेन्स वापरत जा. ते म्हणला का नाही रे, मला प्रश्नच पडलाय आता. अरे बस म्हणला, येड्याने बोलत जाऊ नको. तुला माहिती का? मग मला नाही तर कोणाला माहिती म्हणला. कसं काय? अरे काय नाही म्हणला, त्याच्या मशनी असतात, आधी बर्फ टाकते तर मग बुजबशवीत. आता ह्या दोघांनं बी विचार केला, काय किंमत आहे का महाराज काय. आणि नको त्याच ह्या विश्वामध्ये आपण अडकलो. आणि हे नको ते विचार देवाच्या जवळ आपल्या कोणाचं भले झालं रे भले. आता हे माझे भाऊ आहेत सगळे, हे लेकर आहेत. कोणाच्या संस्थेतले महाराज? आपण दत्ता महाराजाचे संस्था. हे लेकर असे तिकडून निघाले ना. काही जण म्हणजे निघाले वा बगळे, निघाले वा बगळे. काही काही लोक जन्मजातच दलिंदर आहेत महाराज. हो, माझा स्वभावच जरी मोकळा आहे. काही काही लोक जयहरी घालतात आम्हाला, लई प्रेमाचा जयहरी असतो. आणि काही काही असा जयहरी घालते, ऊस जास्त झाला, कापूस जास्त